जग रहाटे थांबत नाही। लोकशाहीमध्ये एकदा जाहीर झालेली निवडणूक ही थांबत नसते। त्यामुळे आपल्याला आपलं दुःख बाजूला ठेवून निवडणुकीच्या प्रचाराकरता आपल्याला बाहेर पडावं लागलं। राज्य सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला एक सहकारी अचानक देवाघरी गेल्यामुळं आणि त्याचं दुःख असल्यामुळं कुठेही प्रचाराला न जाण्याची भूमिका घेतली। परंतु या निवडणुकीतले विरोधात असलेले उमेदवार सचिन जाधव महाराष्ट्र सगळा दुःखात असताना, घराघरात दुःखाचा डोंगर असताना, आमच्या माय माऊली रडत असताना, दुखवटा असताना सुद्धा फटाकड्या वाजवून, हलग्या वाजवून आणि स्वतःला खांद्यावर मिरवून घेत मिरवणुका काढल्या। अशा पद्धतीचा निष्ठुर हृदयाचा माणूस त्या निवडणुकीतला उमेदवार आहे। आपल्या गावामध्ये आज निवडणुकीच्या प्रचाराकरता जड अंतकरणाने मी स्वतः या निवडणुकीला उभा आहे। माझे अनेक सहकारी या निवडणुकीला उभे आहेत। सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे। अजितदादांच्या घड्याळाच्या चिन्हावर आणि अजितदादाच्या घड्याळाला साथ देणारा धनुष्यबाण असेल, त्या घड्याळाला साथ देणारा तुतारी असेल, एका विचारानं आम्ही सगळीकडं या निवडणुकीला सामोरं जातोय। ही घटना घडल्यानंतर सगळ्या राज्यावर शोककळा पसरली आणि अशा या शोकमय वातावरणात, या दुःखाच्या वातावरणात ही निवडणूक होते। शेवटी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने समाजाकरता चांगलं काम करणारा व्यक्ती कोण आहे, समाजाकरता वेळ देणारा व्यक्ती कोण आहे, त्या समाजातल्या प्रश्नाची जाण असणारा नेता कोण आहे, हे समाजातले प्रश्न सोडवण्याच्या करताची धमक कोणाच्या हातात आहे आणि या समाजातले प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याची तळमळ कोणामध्ये आहे। ज्या पद्धतीने अजितदादांनी आयुष्यभर या शेतकऱ्यांच्या करता, कष्टकऱ्यांकरता, दीनदलितांकरता वाहून घेतलं होतं, पहाटेच्या 4 वाजल्यापासून ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत सातत्याने लोकांच्या करता काम करणारा हा नेता आमच्यातून गेल्यानंतर त्या नेत्याचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची धमक कुणाच्यात आहे। त्या शेतकऱ्यांच्या करता, कष्टकऱ्यांकरता दादांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या करता भविष्य काळामध्ये कोण झटणार आहे, याची निवड या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून होणार। म्हणून ही निवडणूक जी आहे ती अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची निवडणूक आहे। अजितदादा जरी देवाघरी गेले असले तरी सुद्धा त्यांचं घड्याळ जे आहे त्यांच्या माघारी सुद्धा त्या अजितदादाचा विचार जिवंत ठेवण्याच्या करताची निवडणूक आहे। आता आमच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं की समोरचा उमेदवार किती निष्ठुर आहे। एखाद्या शेतकऱ्यांनी पुरीच्या लग्नाच्या करता ॲडव्हान्स मागितला तर तो ॲडव्हान्स दिल्यानंतर ज्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात त्या ठिकाणी कारखान्यात ऊस घातलेला आहे, बिल निघायच्या अगोदर एखाद्याला जर ॲडव्हान्स द्यायची वेळ आली तर 1000 रुपयाप्रमाणे ॲडव्हान्स दिला जातो आणि त्या दिलेल्या ॲडव्हान्सचे पैसे त्याला व्याज लावून कट केले जातात। अशा पद्धतीचा हा व्यापारी मनोवृत्तीचा माणूस हा निवडणुकीला उभा आहे। तुमच्या गावामध्ये आता या प्रचाराच्या बैठकी करता आपले सहकारी दाजी मिसाळ असतील, दीपक पुजारी, ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे। नरखेडचा सुरक्षित मतदारसंघ सोडून मी कुरुल मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायला आलो। हे तुमच्या भरवशावर आलो, तुम्हा सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करायला आलो। ह्या मोहोळचा तालुक्याचा दक्षिण भाग जो आहे त्या दक्षिण भागाकडे त्या तालुक्याच्या या नेत्यांनी दुर्लक्ष केलं। मागच्या 50 वर्ष या भागाला विकासापासून वंचित ठेवलं।
विशिष्ट करून काही समाजाच्या बाबतीमध्ये आकर्षाचा दृष्टिकोन ठेवून ज्या गावामध्ये धनगर समाजाचं संख्या जास्त आहे त्या गावांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचं काम केलं, जातीवादी दृष्टिकोन ठेवला आणि जातीवाद पोचणाऱ्या काही गाव पुढाऱ्यांना ताकद देऊन त्या गावामध्ये अन्याय अत्याचाराचा कळस केला. विकास तर केलाच नाही, परंतु लोकांना दहशतीच्या वातावरणाखाली ठेवण्याचं काम केलं. लोकशाहीमध्ये आज मी इथं प्रचारला आलोय, माझ्या विरोधातला जरी उमेदवार प्रचारला आला तरी सुद्धा कुणी त्याला त्या ठिकाणी सामान्य माणसाला त्यांचे विचार ऐकायला जायला अडवायचं कारण नाही. सामान्य माणूस अतिशय हुशार आहे, त्याला जे योग्य वाटतं तो त्याचा निर्णय घेतो. तो अडाणी असला तरी सुद्धा त्याला ती समज आहे, त्याला ते शहाणपण आहे. आपल्यासाठी झटणारा, काम करणारा, आपल्याबद्दल, आपल्या गावाबद्दल विकासाची कामं करू शकणारा नेमका कोण नेता आहे, कोण उमेदवार आहे, हे निवडण्याची समज सर्वसामान्य माणसामध्ये भरून वाहिलेली असते. परंतु लोकांच्यावर दबाव निर्माण करायचा, दहशत निर्माण करायची, ही आंगरकरांची जी स्टाईल आहे त्याला उत्तर देण्याच्या करताच उमेश पाटील राजकारणामध्ये या मोहोळ तालुक्यात उभा, एवढं लक्षात ठेवा. उमेश पाटलाला नव्हे तर उमेश पाटलाच्या विचाराला साथ देणाऱ्या माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला जाणार नाही, हा शब्द आहे उमेश पाटलाचा, एवढं लक्षात ठेवा. कोण किती मस्तीखोर असला, अरे त्या राजन पाटलाला पक्ष सोडून, पार्टी सोडून पळून जायची वेळ आली. किती मोठा कारखानदार असला, किती मोठा पैसेवाला असला आणि किती कोट्याधीश असला तरी सुद्धा जे सत्य आहे ते सत्य आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे ते आहे. मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर द्या, माझ्यावर टीका जरूर करा, परंतु मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तर द्या. आता पप्पू पाटलांनी सांगितलं की 3,000 रुपयाचा भाव देण्याचं लेखी आश्वासन दिलं, ते सुद्धा 2500 रुपये 2600 रुपये आंदोलन केल्यावर, घामानीत उतरल्यावर, कारखाना बंद पाडल्यावर, गाळप बंद पाडल्यानंतर या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवली, स्वतःवर 2-2 कोटी रुपयाचे नुकसान भरपाईचे केसेस करून घेतल्या. कुणासाठी? माझ्या शेतकऱ्याला भाव मिळण्याच्या करता, त्याच्या ऊसाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या करता, त्याला चांगला दर मिळण्याच्या करता, आणि 3,000 रुपयाचं लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली. 2800 रुपयानं त्या ठिकाणी दर काढला. माझ्या नरखेड भागातला एकही शेतकरी लोकनेत्याला ऊस घालत नाही. का घालत नाही? एकतर ऊसाला दर कमी आणि वरनं काटा मारताय, आणि परत त्यांची दादागिरी, त्यांची मगरुरी. कुणाचा ऊस कधी न्यायचा, कुणाचा चिपाड ऊस तर तसंच ठेवायचा, अशा पद्धतीने शेतकऱ्याची पिळवणूक होते. मी रोहित पवारांना फोन केला, त्यांचा कारखाना 150 किलोमीटर लांब आहे, बारामती अॅग्रो, मला वाटतं करमाळा तालुक्यात तिकडं आहे, बाँड्रीला. 150 किलोमीटरवर ट्रॅक्टर पाठवले आणि भाव किती दिलाय? 3500 रुपये भाव दिलाय. 3500. 150 किलोमीटरवरनं ऊस घेऊन जातात आणि 3500 रुपयाचा भाव देतात, आणि यांना 3,000 रुपयाचा भाव द्यायला यांना रोग येतो, त्याच्यात सुद्धा काटा मारतात. बारामती अॅग्रोला जे लोक लोकनेत्याला ऊस घालत होते त्यांचा 2 ट्रॅक्टरचं वजन 22-23 टन इथं भरतंय, आणि तिकडे गेल्यावर 28 टन भरतंय. 150 किलोमीटरची वाहतूक झाल्यानंतर सुद्धा 5 टनाने जास्त वजन भरतंय. आणि या जकरायावाल्याचा तर कहरच आहे. माझ्याकडे पावत्या आहेत, त्या 2014 सालापासून 2026 साल चालू आहे. माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी जकराया शुगरच्या पावत्या आणून दाखवल्या. काही लोकांनी जाहीर करायला परवानगी दिली, काही लोकांनी दिली नाही, कारण म्हणले आमचं नाव आलं, आता ऊस घातलाय, आमचं बिल द्यायचं नाही.
तुम्ही तर अजिबात काळजी करू नका. बिलाचं त्या ठिकाणी आम्ही लय खंबीर आहे. त्याच्या गावानीत नाही त्याच्या बोकांडी बसू जाऊन. कुणाचा 1 रुपया चुकणार नाही. त्या पावतीवर 13 तारखेला ट्रॅक्टर गेला, वजन काट्यावर वजन केलं. मोकळ्या ट्रॅक्टरचं दीपकजी वजन, मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन आलं 8 टन. तोच ट्रॅक्टर, दुसरी पावती, ट्रॅक्टरचा नंबर तोच, रजिस्ट्रेशन नंबर असतो ना ट्रॅक्टरचा. 15 तारखेला तोच ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरचं वजन आलं 12 टन मोकळ्या ट्रॅक्टरचं. 2 दिवसापूर्वीचा ट्रॅक्टर, टायराला काय लोखंड लावलं होतं का? ते म्हणले असं कसं झालं? शेतकरी म्हणला अरे 4 टनाला वजन कसं वाढलं मोकळ्या ट्रॅक्टरचं? तर काय म्हणतो एमडी, टायराला चिकून लागला असेल. टायराला चिकून लागल्यावर 4 टनानं वजन वाढतंय काय? अरे सगळी टायर म्हणून वजन केलं की बी हवा भरून तरी 1000 किती 200-300 किलो तर होईल का? एका टायराचं वजन 100 किलो धरलं. 4 टायर, 8 टायर धरा, 8 टायलेची, बरोबर आहे का? आणि पुढली ट्रॅक्टरची 4, 12, सगळ्या टायराचं वजन केलं नटा बोलता सकट, तरी 1 टन सुद्धा व्हायचं नाही. 4 टनानं काटा मारताय. ही जखरा शुगरवाला उमेदवार झालाय. एका खेपाला 4 टन. तुम्ही शेतकरी आहे, एका एकरात साधारण 4 खेपा होतात का नाही? एका एकरामध्ये 4 खेपा होतात. म्हणजे 4 खेपाचं किती टन झालं? 16 टन. 16 टन गुणिले 3000 रुपये, पैसे किती झालं? 48,000. 50,000 रुपयाचा काटा एका एकरात हाणतंय. एका एकराची कमाई आहे का? लगा ते ऊस लावायला बियाणं आणावं लागतंय, त्या बियाण्याला पैसे लागतात, लावायला मजुरी लागते, ती त्या ठिकाणी पहिल्यांदा रान तयार करायला पैसे लागतात, ते शेणखत घालायसाठी गाई म्हशी पाळावं लागतात, त्याचं शेण काढावं लागतंय, ती सांभाळावं लागतंय, वर्षभर कुजवावं लागतंय आणि गाड्याला सांगून तिथं सरीमध्ये टाकावं लागतंय, मग पाणी सोडावं लागतंय. रात्री अपरात्री त्या ठिकाणी लाईट येईल तेव्हा मोटरी चालू करायला जायचं. रात्रीच्या अपरात्री आपल्याला स्विचू काट्यातून मोटरी चालू करायच्या. कधी लाईट येते कधी जाती आणि आपल्याला पाणी सोडावं लागतं. बघा कालच साप चावला. हा मी फोन केला, झालं का ते? ना असू दे बस बस. आणि त्या उसाला सांभाळायसाठी वर्षभर त्या उसाला जपायचं, मजुरी द्यायची, खताला पैसे द्यायचे, त्याच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढायचं, बँकेचं कर्ज काढायचं, त्याची व्याज भरायची, वर्षभर ऊस सांभाळायचा. आणि ऊस त्या ठिकाणी तयार झाल्यावर त्या कारखानदाराला ऊस घालण्याच्या करता टोळ्या बोलवायच्या. ती टोळी शेजारच्या रानात आली की त्याला हेलपट मारायचं, आमच्याकडे कधी येतो, आमच्याकडे कधी येतो. त्याला 1000-2000 रुपये द्यायचं, त्यांच्या खाया प्यायची व्यवस्था करायची, खायाची बी प्यायची बी. मग ती ऊस तोडा येणार आणि कस्तर करून ट्रॅक्टरमध्ये त्या ठिकाणी भरायचा आणि उट्या लावत लावत रानात हेलकाट खात ती बाहेर काढायची टायलीन ट्रॅक्टर. ते ट्रॅक्टर कधी वर उचलताय तर कधी खाली येत आहे, कधी पलटी होत आहे. सगळं अख्खा घरदार ते ट्रॅक्टर टाकलायला ढेकळातनं बाहेर काढायचा. एवढं उपद्व्याप करून ऊस कस्तर कारखान्यावर पोचवायचा. वर्षभर शेतकऱ्यांनी कष्ट करून ऊस जगवायचा, वाढवायचा, हाडाची काढं करायचं, घाम गाळून त्या ठिकाणी कष्ट करून शेती करायची. त्याच्यात जर अतिवृष्टी आली दुष्काळ पडला तर मग मेलाच. आणि अशात ऊस घालायचा आणि आम्ही आयतं कष्ट करून तयार केलेला ऊसाला एकराला 50,000 रुपयाचा काटा या कारखानदारांनी मारायचा. ह्याच्यासाठी शेतकरी कष्ट करतो का? 5 एकराचा शेतकरी असेल तर 2.5 लाख रुपये. मला सांगा, एकरामध्ये 50,000 उत्पन्न शेतकऱ्याला खर्च जाऊन मिळतं का? हा कारखानदार तुमच्या कष्टावर काटा मारून त्या ठिकाणी 50,000 रुपये एकराला पैसे कमवतोय.
आणि हा निवडणुकीला कुठला तोंडानं त्या ठिकाणी मतं मागा येणार. आणि आता गावातले जे विरोधक असतील, राजन पाटील पार्टीचं कमळाचं चिन्ह घेऊन उभारलेले, त्यांचा सुद्धा ऊस असेल का नाही? त्यांचा ऊस पण असणारच आहे. मग त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर गेल्यावर त्या काट्याला कळणार आहे काय की ही आपल्याला मत दिलेला ट्रॅक्टर आहे, ह्याचा काटा माराय नको? त्याला बी काटा हाणणारच आहे, त्याला बी चुना लागणारच आहे. त्यामुळं विरोधकांना सुद्धा त्या काटामार कारखानदाराचा काटा काढायची संधी ही त्या ठिकाणी 7 तारखेला आहे. काही जणांच्या अडचणी आहेत त्यामुळे फिरा त्यांच्या बरोबर, परंतु 7 तारखेला या काटामार कारखानदाराचा काटा तेवढा काढल्याशिवाय राहू नका. आता तुम्ही म्हणसाल आता ती काटा मारते तर ऊस तर घालावा लागतो, कारखानदार चोर आहे माहित आहे, तिकडला तो दरोडेखोर, आणि ही चोर त्या दरोडेखोराच्या टोळीमध्ये हा चोर जाऊन सामील झालाय. याला उपाय काय? याला उपाय एकच आहे. याला उपाय म्हणजे त्या कारखान्याच्या गेटच्या बाहेर त्या कारखान्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तुमच्या उमेश दादाचा जनता काटा सुरू करणार. जनता काटा. माझ्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ट्रॅक्टर उमेश दादाच्या जनता काट्यावर आणायचा. सरकार मान्य असेल तो सरकार मान्य जनता काटा, त्या जनता काट्यावर वजन करायचं आणि पावती घ्यायची. आणि तिथं जी वजन असेल त्याच्यामध्ये किलोभर सुद्धा जर फरक आला ती फक्त पावती मला दाखवायची, थेट मला येऊन दाखवायची. ऊस नाही घालायचा तोपर्यंत पावती फक्त मला दाखवा. हा कारखानदार एमडी असो ना तर चेअरमन असो ना तर मालक असो ना तर कोट्याधीश असो, ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ह्याला कोंबडा करून पोलीस स्टेशनला बसवल्याशिवाय उमेश पाटील राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. याला उमेश पाटील म्हणतात. किती जागीरदार असू द्या आणि किती मोठा असू द्या, त्याला गुडघ्यावर आणण्याची ताकद आहे याच्यामध्ये. मला कुणाचा बाप मॅनेज करू शकत नाही. किती जागीरदार असू द्या. शेतकऱ्याला लुबाडाला त्या ठिकाणी तुम्ही कारखाने टाकले का? आज आम्ही शेतकरी तुमच्या कारखान्यामध्ये ऊस घालतो म्हणून तुमचे बंगले उभे राहतात, म्हणून तुमच्या गाड्या तुमच्या टिंब खाली येतात. आमच्या शेतकऱ्याला 2 व्हीलर घ्यायचे म्हणलं तरी कर्ज काढावं लागतं, आणि तुम्ही 100 कोटी रुपये शेतकऱ्याचे काटा मारून त्या ठिकाणी गाड्या बंगले बांधता. अशा या चोर कारखानदाराला उद्याच्याला लोकशाहीच्या मार्गानं प्रतिष्ठा देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्यातला आहे. मी पण ऊस उत्पादक शेतकरी आहे. मी स्वतः शेतकरी आहे. जी झळ तुम्हाला बसणार आहे तीच मला पण बसणार आहे, पण तुमच्यासाठी लढायला मी तयार आहे. आज यांच्या या आंबेडकरांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं कुणाचं धाडस नव्हतं. आज मी उघडपणे तुमच्या जीवावर त्यांच्या विरोधात उतरलेलो आहे. का उतरलेलो आहे? ही शेतकऱ्याची लूट थांबावी म्हणून, गोरगरिबांचा छळ थांबावा म्हणून, यांची दहशत संपवण्याच्या करता, यांचा माज संपवण्याकरता. माज किती असावा अप्पू पाटील? 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती असते का नाही? आता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आमचा आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी नेमकं त्याच दिवशी बाबुराव अण्णांचं निधन झालं. आणि माझा बाप ज्या दिवशी मेला त्या दिवशी तुम्हाला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता येणार नाही असा फतवा काढला. आणि त्या दिवसापासून अनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू दिली जात नाही. 19 फेब्रुवारीला हे म्हणतात आम्ही जयंती साजरी करतो. अरे 19 फेब्रुवारीला का करू देत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यापेक्षा राजन पाटलाचं पाटील खानदान मोठं आहे का? राजमाता अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मेला असते, आणि 30 मेला का 31 मेला त्या पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांचं निधन झालं. पितृशोक झाल्यानंतर मातृशोक
झाल्यानंतर प्रत्येकाला दुःख असतं, प्रत्येकाला आपले आई वडील जे आहेत ते गेल्यानंतर दुःख होतच असतं, परंतु ते व्यक्तिगत आहे, ते माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. आणि त्या दिवशीपासून अनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती बंद करून टाकली. मोहोळ तालुक्यातल्या त्यांचे जे कार्यकर्ते 31 तारखेला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करायचे, त्यांना सांगितलं की ज्या दिवशी माझी आई वारली, आमच्या घरात दुःख असताना तुम्ही तिथं मिरवणुका काढणार, तुम्ही आनंद साजरा करणार, हे आम्हाला चालणार नाही. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 31 मे दिवशी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती बंद करायला लावली. बघा त्या ठिकाणी सावळेश्वरला त्यांचा कार्यकर्ता 31 मेला जयंती आधीपासून साजरी करत होता. आणि जेव्हा मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांचं निधन झालं तेव्हापासून ती सावळेश्वरची जयंती बंद झाली. आणि ती नंतर 8 दिवसांनी घ्यायला लागले. केवढा अहंकार आहे. त्यांच्या हातामध्ये सत्ता असली की अशा पद्धतीनं लोकांच्यावर दबाव देतात, अशा पद्धतीनं माज करतात. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्यापेक्षा आमचं घराणं मोठं आहे, अशा पद्धतीचा अहंकार बाळगणारी ही माणसं आहेत. आणि त्यांच्या पार्टीकडनं आज हे कमळावरचे उमेदवार उभे आहेत. अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नये. सर्वसामान्य माणसासारखं त्या ठिकाणी आम्हीच तुम्हाला निवडून देत असतो, आणि निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही लोकांवर दादागिरी करता. आणि त्याकरता म्हणून आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या गावामध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये दाजी माशाळ वस्ती, गावठाण भाग आणि विरवडे रस्ता या ठिकाणी आरो प्लांटची मागणी आहे. ते 100% आरो प्लांट तुम्हाला त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी देऊ शकतो. हे आरो प्लांट तुमचं 100% होईल. मळसिद्ध मंदिर ग्रामदैवत येथे हायमास्क लॅम्प पोल बसवणे. आता काय झालंय, हायमास्कवर बंदी आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथं त्याच्यामध्ये काय करू आपण, माझी एक कल्पना मी आता दीपकजींना सांगत होतो गाडीमध्ये येताना, आपण ह्या सगळ्या वाड्या वस्त्या जिथं जिथं आहेत त्या वाड्या वस्त्यांना घरटी आता नवीन आलेला सोलारवरचा सीसीटीव्ही लॅम्प आहे. मी जिल्हा परिषद मध्ये ती योजना मंजूर करून घेतो. त्याच्यामध्ये लाईट पण सोलारवर चालू होते आणि सीसीटीव्ही पण आहे त्याला. म्हणजे वाड्या वस्त्यावर आडमार्गामध्ये हे जे विचूकाट्याचा प्रश्न होतो तिथं सोलारवरची लाईट लावता येईल. लाईट पण चालू आणि सीसीटीव्ही पण चालू, आणि मोबाईल मध्ये दिसतंय परत त्याला ऑनलाईन. म्हणजे लाईटची बी सोय होईल, त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. लाईट जरी गेली तरी त्याचं ते सोलारवर असल्यामुळं ते चालू राहील. अशा पद्धतीचं सरसकट वाड्या वस्त्यावर राहणाऱ्यांना सोलार लाईट विथ सीसीटीव्ही हे आपण देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय करू. मलचिंद मंदिरला सभामंडप आवश्यक आहे.